प्रिव्हेन्शन ऑफ रेबीज हा टॉपिक आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे की रेबीज हा 100% फेटल डिसीज आहे. त्यामुळे एकदा रेबीज झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही आहे. त्याच्यामध्ये 100% रुग्णाचा मृत्यूच होत असतो. त्यामुळं रेबीजमध्ये ट्रीटमेंट पार्टपेक्षा प्रिव्हेंटिव्ह पार्ट जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. कारण कुत्रं किंवा इतर मांजर किंवा इतर वेगवेगळी जी हॉट ब्लडेड ॲनिमल्स आहेत की ज्यांच्या चाव्यातून रेबीज होत असतो, त्यांनी तो चावा घेतल्यानंतर प्रिव्हेन्शन कसं करायचं ह्याच्याबद्दलची आपल्याला पूर्ण व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपल्याला ट्रीटमेंट घेण्यासाठी पेशंट जे येतात ते हिस्ट्री सांगत असतात की काल कुत्रं चावलं, आज सकाळी कुत्रं चावलं किंवा मांजर चावलं किंवा अगदी शेतात काम करत असताना कोल्हा चावला, लांडगा चावला किंवा अगदी आदिवासी भागांमध्ये बिबड्यांनी वगैरे असे हल्ले पण केलेले असतात. त्यावेळी ट्रीटमेंट देत असताना ह्याची डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. कारण प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत रेबीजचे ते घेतल्यानंतरचा फायदा मोठा आहे की 100% प्रोटेक्शन त्याच्यातून ते मिळत असतं. हा फार मोठा फायदा त्या वॅक्सिन्समधून होत असतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. इम्युनोग्लोबिन्ससुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटीसाठी पण आणि पॅसिव्ह इम्युनिटीसाठी पण. ह्याची सगळ्यांची आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण त्यातून प्रॉपर चॉईस करून आणि फक्त ॲक्टिव्ह इम्युनायझेशन करायचं की पॅसिव्ह इम्युनायझेशन पण करायचं हे आपण तसं ठरवू शकतो. तर ॲक्टिव्ह इम्युनायझेशनसाठी त्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. पूर्वी नर्वस टिश्यू वॅक्सिन अवेलेबल होतं की जे विद्यार्थ्यांनी पण ऐकलेलं असेल की ॲबडॉमेनमध्ये द्यायचे. ते म्हणजे बेंबीच्या बाजूने एक 10 इंजेक्शन 14 इंजेक्शनचा कोर्स असायचा. ती इंजेक्शन्स आता बंद झाली. ते का बंद झाली ते पण मी त्याची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगेन. त्याच्याबरोबर डक इम्ब्रियो वॅक्सिन्स आहेत, सेल कल्चर वॅक्सिन्स आहेत. पण डक इम्ब्रियो वॅक्सिन्स ही तुलनेनं भारतामध्ये कमी प्रमाणात वापरली जातात की जी डक इम्ब्रियोपासून बनवलेली असतात. डक इम्ब्रियो म्हणजे बदकाचा जो इम्ब्रियो असतो त्याच्यामध्ये ह्या रेबीजचे व्हायरस सोडलेले असतात आणि त्यातून ते ॲटिन्युएटेड करून त्याच्यापासून ते वॅक्सिन बनवलेलं असतं. म्हणून त्याला डक इम्ब्रियो वॅक्सिन असं म्हणतात. पण डक इम्ब्रियो वॅक्सिन हे इंडियामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. काही देशांमध्ये त्याचा वापर केला जातो. तर भारतामध्ये आता नर्वस टिश्यू वॅक्सिन तर नाही आहे पोटामध्ये दिलं जाणारं. मग कोणतं वॅक्सिन आहे आता? तर सेल कल्चर टाईपची जी वॅक्सिन्स आहेत ती भारतामध्ये अवेलेबल आहेत. कारण काय तर त्याचा फायदा म्हणजे एकतर ती पोटंट आहेत, नर्वस टिश्यू वॅक्सिनपेक्षा सेफर आहेत आणि इम्युनायझेशन दिल्यानंतर असे मेजर काही साईड इफेक्ट्स नाही आहेत की ज्याच्यामुळं अगदी नर्वस टिश्यू वॅक्सिनचं मी मगाशी म्हटलं तशा पद्धतीने ते बॅनच झालं आहे आता. कारण न्यूरो पॅरालायसिस होणं आणि परमनंट म्हणजे रेसिड्युअल पॅरालायसिस होणं आणि काही वेळा डेथ होणं असं सुद्धा नर्वस टिश्यू वॅक्सिनमध्ये दिसलेलं होतं. सिव्हिअर ॲनाफिलॅटिक रिॲक्शन्स येणं हे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते. तशी इथं काही सेल कल्चर वॅक्सिनला नाही आहेत आणि त्यामुळं ते सगळ्या जगभर वापरलं जातं आणि भारतातसुद्धा सेल कल्चर वॅक्सिनच वापरलं जातं. दोन प्रकारचे सेल कल्चर वॅक्सिन्स आहेत. एक म्हणजे ह्युमन डिप्लॉईड सेल वॅक्सिन आहे आणि दुसरं सेकंड जनरेशन टिश्यू कल्चर वॅक्सिन आहे. तर ह्युमन डिप्लॉईड सेल वॅक्सिन जे आहे ते ह्युमन डिप्लॉईड फायब्रोप्लास्ट सेलचा वापर केला जात असतो आणि त्याच्यामध्ये रॅबिजचे फिक्स्ड व्हायरस घेऊन ते वॅक्सिन बनवलं जात असतं. ते सेफ आहे, पोटंटसुद्धा आहे. पण सेल कल्चरमधला जो दुसरा प्रकार आहे, नवीन आलेले जे सेकंड जनरेशनचे वॅक्सिन्स आहेत त्याला तुलना जर केली तर हे कॉस्टली आहे आणि त्यामुळं नवीन आलेली जी वॅक्सिन्स आहेत ती अगदी सेफ आहेत आणि ती तुलनेनं स्वस्तसुद्धा आहेत. अगदी मार्केटमध्ये आत्ताची जरी किंमत बघितली तर प्रत्येक फाईलची किंमत 300-350 रुपयांपर्यंत येत असते. तर त्याचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला जातो. तर ही सेकंड जनरेशनची जी टिश्यू कल्चर वॅक्सिन्स आहेत ती कशी बनवली जातात तर दे आर डिराइव्ड फ्रॉम दी नॉन ह्युमन सोर्सेस बेस्ड ऑन दी प्रायमरी सेल सबस्ट्रॅक्ट्स ऑफ दी चिक इम्ब्रियो फायब्रोब्लास्ट. त्याचं ब्रँड नेम रॅबिपूर म्हणून आहे आणि दुसरं म्हणजे व्हेरोसेल्सपासून बनवलं जातं. त्याचा व्हेरोरॅब नावाचा ब्रँड आहे. तर रॅबिपूर नावाचा ब्रँड मार्केटमध्ये जो अवेलेबल आहे ते चिक इम्ब्रियो वॅक्सिन असं सुद्धा त्याला म्हणतात. कारण त्या ठिकाणी मगाशी आपण डक इम्ब्रियो बघितला तशाच पद्धतीने इथं चिक इम्ब्रियोचा वापर केलेला असतो. म्हणजे कोंबडीच्या अंड्यामध्ये जो गर्भ असतो त्या गर्भामध्ये हे व्हायरस सोडलेले असतात, म्हणजे त्या गर्भाच्या फायब्रोब्लास्टमध्ये, आणि त्यातून वॅक्सिनची निर्मिती केली जात असते. आणि ते रॅबिपूरसारखे किंवा अभयरॅबसारखे ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि व्हेरोसेल्सच्या प्रकारचं जे आहे ते व्हेरोरॅब नावाचा एक ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहे. दोन्हीसुद्धा वॅक्सिन्स हायली पोटंट आहेत आणि दोन्हीचा पण फायदा म्हणजे लो कॉस्ट आहेत. तुलनेनं त्यांना असे काही साईड इफेक्ट फारसे काही नाही आहेत त्यांच्यामध्ये. तर ह्या वॅक्सिनबद्दलची मी अगदी थोडक्यात इथं माहिती सांगितली. तर ही वॅक्सिन्स देत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं देता येतात आपल्याला. कारण आपण माहिती आहे की आपल्याला नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रॅममध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी जी वॅक्सिन्स दिली जातात ती पूर्णपणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्सने दिली जातात
आणि प्री एक्सपोजरच त्याचं प्रोफिलॅक्सिस केलं जात असतं. पण इथं तसं नाही आहे. रेबीजचं वॅक्सिन जी आहेत ही शक्यतो प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसमध्ये घेतली जात नाहीत, फार रेअरली घेतली जातात. म्हणजे कुणाकडून की आता डॉग हँडलर्सच असतील, घरात कुत्रा आहे किंवा वेटरनरी डॉक्टर्स आहेत की ज्यांचा कायम कुत्र्यासारख्या प्राण्यांचा संबंध येत असतो, तेच प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस घेतात. प्री एक्सपोजर म्हणजे त्या कुत्र्यानं किंवा त्या ॲनिमलनं बाईट करण्यापूर्वीच आधीच प्रोफिलॅक्सिस करून ठेवणं. अदरवाईज सामान्य जनतेला, सामान्य लोकांना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस करावं लागतं. पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय, तर कुत्रं चावलं किंवा तत्सम हॉट ब्लडेड ॲनिमल जर कुठला चावला आणि त्याला आपल्याला शंका येत असेल की त्याला बहुतेक रेबीज आहे किंवा रेबीज होण्याची शक्यता आहे, तर त्यावेळी आपल्याला मग पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस घ्यावं लागतं. आणि तिसरा एक प्रकार आहे पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंट ऑफ दी पर्सन्स हू हॅव बीन वॅक्सिनेटेड प्रिव्हियसली. म्हणजे पेशंट आपल्याला सांगतो की मी पूर्वी 1-2 वर्षापूर्वी कुत्रं चावलेलं होतं, तेव्हा पण मी वॅक्सिन सगळे 5 डोस अगदी बूस्टर पण घेतलेलं होतं आणि पुन्हा आत्ता एकदा कुत्रं चावलं, मग त्यावेळी काय करायचं. तर मग त्यावेळी ती तिसरी कॅटेगरी येते की पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस पण ज्यांना आधी वॅक्सिन घेतलेलं आहे असं. तर अशा तिन्ही पद्धतीनं म्हणजे पोस्ट एक्सपोजर, प्री एक्सपोजर आणि ही तिसरी मी आत्ता सांगितलेली पोस्ट एक्सपोजर पण पूर्वी वॅक्सिन्स घेतलेली आहेत, अशा तिन्ही पद्धतीनं हे वॅक्सिनेशन आपल्याला करता येतं. तर ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे कॉमन पब्लिकसाठी, तर पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस आहे. पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस का महत्त्वाचं आहे इथं, कारण आपल्याला माहिती आहे, मी अगदी सुरुवातीला सांगितलेलं होतं की रेबीज इज 100% फेटल डिसीज. रेबीज झालेला माणूस हा अगदी 100% मरतोच. अगदी 2 दिवसांपासून फार तर 5 आणि 7 दिवसांपर्यंत जगू शकतो, नाहीतर त्याचा मृत्यूच होत असतो. त्यामुळं इथं रेबीजचं प्रिव्हेन्शन करणं हे फार गरजेचं आहे. आणि सुदैवानं मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत, तर त्या वॅक्सिनचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. तर डॉग बाईट असेल किंवा कॅट बाईट किंवा कुठलाही ॲनिमल बाईट असेल की ज्याच्यामुळे आपल्याला शंका येते की रेबीज असू शकेल, तर ती ॲज इमर्जन्सी ट्रीट केली पाहिजे. पटकन तो OPDमध्ये येईल आणि त्या पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. ट्रीटमेंट पार्टमध्ये काय आहे, म्हणजे ही प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत, ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत, तर त्या ठिकाणी जखमेची स्वच्छता करणे, जखमेला औषध वगैरे लावणे आणि इम्युनायझेशन करणं. इम्युनायझेशन करण्यामध्ये ॲक्टिव्ह इम्युनायझेशन करणं, मी आता हे जे 2-3 प्रकार सांगितलेले होते, ह्युमन डिप्लॉइड सेल वॅक्सिन असेल किंवा ते परदेशात असणारं चिकिमरे वॅक्सिन असेल किंवा भारतात असणारे व्हेरो सेल्समधली दोन्ही प्रकार असतील ते पुन्हा त्या वॅक्सिनचा वापर करणं हे केलं जातं. आणि गरज पडली तर त्या ठिकाणी पॅसिव्ह इम्युनायझेशन पण केलं जातं, म्हणजे इम्युनोग्लोबिन्स वगैरे दिले जात असतात ते. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, लोकल ट्रीटमेंट ऑफ दी वुंड. कारण कुत्रं, मी कुत्र्याचाच उल्लेख करतो आहे कारण कुत्र्याचा डॉग बाईट हा अगदी मोस्ट कॉमन असतो. तर कुत्रं चावल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कुत्रं चावलेलं असेल, मग हाताला असेल, पायाला असेल, त्या ठिकाणची जखम ही खरं तर प्रायमरी फर्स्ट एडमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे. आता हे फर्स्ट एड लोकांना माहीत असेल तर ते कळेल की जेव्हा चावल्यानंतर लगेच ती जखम पटकन धुतली पाहिजे. अगदी त्या ठिकाणी टॅप वॉटर असेल, म्हणजे नळ जर असेल तर नळाचं पाणी सोडून सतत अगदी 4-5 मिनटं ती जखम स्वच्छ धुतली पाहिजे. असं स्वच्छ इतकं वाहत्या पाण्यात धुण्याचा फायदा असा होतो की फ्लशिंग होतं आणि फ्लशिंग झाल्यामुळं व्यवस्थित तिथं आलेले जे व्हायरस असतात, म्हणजे समजा त्या कुत्र्याला जर रेबीज असेल आणि त्या कुत्र्याच्या लाळेमध्ये असणारे जे व्हायरस आहेत ते त्या जखमेमध्ये जाणार आणि त्या जखमेमध्ये जर व्हायरस आले तर ते जखमेतले व्हायरस फ्लश आउट ते होऊन जातील. अगदी जवळपास 99% सुद्धा व्हायरस अशा पद्धतीनं ते फ्लश आउट होऊ शकतात. इतकं फर्स्ट एडला ते महत्त्व आहे. आणि त्यानंतर मात्र काय केलं पाहिजे, लगेच त्याने डॉक्टरांकडे जायला पाहिजे. मग तो त्याच्या फॅमिली डॉक्टरांकडे जाईल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाईल किंवा सरकारी हॉस्पिटल जे असतात, मग ते PSC असेल किंवा सब सेंटर्स वगैरे कुठली असतील ती, त्या ठिकाणी तो जाईल. आणि तिथं गेल्यानंतर ती प्रॉपर लोकल केअर जी घेतली जात असते त्याच्यामध्ये रेबीज होण्याचं प्रिव्हेन्शन हे त्यातूनच बरंच आपल्याला ते कमी करता येऊ शकतं. कारण तिथं आलेले जे व्हायरस असतात तर ते लगेच त्यातून ते घालवू शकतो आपण. त्यामुळे 5 मिनटं मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं वाहत्या पाण्यामध्ये धुणं. समजा नळ नसेल तर सलग असं तांब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घेऊन सलग त्या जखमेवरती ते ओतत राहिलं पाहिजे की जेणेकरून भरपूर प्रमाणात फ्लशिंग होऊन ते वॉश आउट होईल आणि वूंड पूर्णपणे क्लीन होईल. तर इथं जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा काय केलं जातं, तर जखम स्वच्छ करत असताना डेटॉल, सॅव्हलॉनसारखी केमिकल डिसइन्फेक्टंट आहेतच, पण त्याच्यामध्ये अजून एक स्पेशल केमिकल डिसइन्फेक्टंट वापरलं जातं, ते म्हणजे आयोडीनचा वापर केला जातो. आयोडीनचा वापर का केला जातो, तर आयोडीनला अँटीव्हायरल प्रॉपर्टी आहे आणि आयोडीन त्या ठिकाणी त्या जखमेमध्ये टाकलं आणि जखम स्वच्छ धुतली की त्याच्यातून ते व्हायरस तिथं जर असतील तर काही व्हायरस मरून पण जातात. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं डेटॉल, सॅव्हलॉन हे ब्रँड नेम आहेत, तर त्यांचासुद्धा अँटीव्हायरल काही इफेक्ट होत असतात. तर जखमेला व्यवस्थित स्वच्छ धुणं गरजेचं असतं. जखम धुतल्यानंतर काय आहे
की बऱ्याच वेळा जखमा ह्या मोठ्या असू शकतात, फाटलेली असू शकते, अगदी डीप वोंड असू शकते. मग त्यात काही वेळा प्रश्न येतो की सुचरिंग. आता ॲनिमल बाईट आहे आणि म्हणजे डॉग बाईट आहे किंवा कुठल्याही ॲनिमलचं बाईट आहे, तर आता इथं सुचरिंग करायचं का नाही, तर इथं शक्यतो सुचरिंग हे टाळलं पाहिजे. कारण सुचरिंग का टाळलं पाहिजे त्याच्याबद्दलची मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत माहिती सांगतो. कारण माहिती आहे की आपण सर्जरी डिपार्टमेंटमध्ये बघत असतो की अगदी मोठी जखम असेल, डीप वुंड असेल आणि त्या ठिकाणी इन्सिजन असेल मोठा, तर त्या ठिकाणी सुचरिंग करावं लागतं. कारण ब्लिडिंग होत असतं, ब्लिडिंग थांबवायचं असतं, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, ते इन्फेक्शन आपल्याला थांबवायचं असतं, त्यामुळे सुचरिंग करतात. पण इथं तसं नाही आहे. सुचरिंग हे शक्यतो अवॉइड करायचं आहे. कारण का, मी मागाशी सांगितलं त्या पद्धतीनं जिथं ॲनिमल बाईट झालेला आहे आणि बाईट होत असताना फक्त दात उठतील असं नव्हे, तर तो जोरात अगदी लचका पण काढू शकेल, उदाहरणार्थ पायाच्या पिंजऱ्यांचा किंवा हाताचा वगैरे. तर तिथं काही वेळा टाके घालण्याची अशी जेव्हा कधी गरज पडते त्यावेळी शक्यतो टाके टाळावेत. कारण का, कुत्रं चावलेलं आहे, तिथं ती सलायवा गेलेली असते आणि सुचरिंग जर केलं तर त्या सुचरिंग करत असताना सेमी सर्क्युलर जे निडल्स असतात त्या निडलच्या वापरानं सुचरिंग करत असताना त्या निडलनं आपण तो सलायवा जो आहे तो डीप टिश्यूमध्ये अजून त्याच्यामध्ये पुढं घालवत असतो आहे आणि तसं पुढं घालवल्यामुळं काय होतं की अजून तो डीप जाऊ शकतो आणि त्यातून रेबीचे व्हायरस जर तिथं असतील, म्हणजे तो ॲनिमल बाईट जो झालेला आहे तो रेबिड ॲनिमलचा असेल, तर ते व्हायरस अजून आपण डीप घालवत असतो आहे आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमपर्यंत त्याला आपणहूनच पोचवत असतो. त्यामुळे शक्यतो सुचरिंग हे टाळायचं आहे. अगदीच जर गरज असेल, फारच मोठी जखम आहे, अगदी ओपनच दिसतं आहे, अगदी बोनपर्यंत जखम डीप गेलेली आहे, तर त्यावेळी मात्र 24 ते 48 तासानंतर ते सुचरिंग करावं आणि मिनिमम सुचर घालावेत. म्हणजे समजा तिथं 5 सुचर घालायची गरज असेल तर तिथं 2 ते 3 सुचर लांब लांब असे घालून ते काम भागवावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल त्या ठिकाणी पॅसिव्ह इम्युनायझेशन ते दिलं पाहिजे. आता ते पॅसिव्ह इम्युनायझेशन कसं द्यायचं, काय द्यायचं हे मी पुढं तुम्हाला जाऊन सांगणारच आहे. तर सुचरिंगचा सारांश काय, तर शक्यतो सुचरिंग हे टाळायचं आहे किंवा अगदी कमीत कमी करायचं आहे त्या ठिकाणी, हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर पॅसिव्ह इम्युनायझेशनबद्दलचं जर सांगायचं म्हटलं तर पॅसिव्ह इम्युनायझेशन कधी देतात, तर त्याच्याबद्दलचं डिटेल सांगतो. पण त्याच्या आधी मी अजून एक शॉर्टमध्ये सांगतो की प्रत्येक ॲनिमल बाईटला इंजेक्शन TT दिलं पाहिजे. कारण जखम झालेली असते आणि टिटॅनस प्रिव्हेन्शन करण्यासाठी TT दिलं पाहिजे. अँटीबायोटिक्स पण आपण ओरली प्रिस्क्राईब करू शकतो. का, जखम आहे, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतो, त्याच्यामध्ये पू वगैरे होऊ शकतो, त्यामुळे ते अँटीबायोटिक्स आपण देऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या सगळ्या केअर घेतल्यानंतर आपण त्याला वॅक्सिनेशनबद्दलचं समजावून सांगत असताना त्याला हे एक महत्त्वाचं सांगितलं पाहिजे की तुला जे कुत्रं चावलेलं आहे त्याचं ट्रेसिंग किंवा त्याचं ऑब्झर्वेशन हे पुढच्या 10 दिवस तरी कमीत कमी केलं पाहिजे. 10 ते 14 दिवस करायचं आहे, पण मिनिमम 10 दिवस तरी केलं पाहिजे. का, कारण पुढच्या 10 दिवसामध्ये कुत्रं जर चावलेलं जे आहे ते जर पिसळलेलं असेल तर त्याला पूर्ण ट्रीटमेंट वॅक्सिनची घ्यावी लागते. म्हणजे 0, 3 डेज, 7 डेज, 14 डेज, 28 डेज असे 5 डोस आहेत ह्या सगळ्या वॅक्सिनचे. आणि बूस्टर डोस जो 90व्या दिवसाचा आहे, हा बूस्टर डोससह सगळं दिलं पाहिजे. रॅबिड म्हणजे रेबीज जर झाला तर, म्हणजे ते रेबिड ॲनिमल आहे हे सिद्ध झालं तर. आणि त्याच्याबरोबर महत्त्वाचं मी मगाशी सांगितलेले जे होते पॅसिव्ह इम्युनिटीमधले इम्युनोग्लोबिन्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी द्यावे लागतात. त्यामुळं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं असतं. आणि मी आत्ता इथं हे जे तुम्हाला सांगितलेलं होतं की 10 दिवस ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याच्याबरोबर मी डोसेस शेड्यूलसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, ते पुन्हा मी एकदा रिपीट करतो, फार महत्त्वाचं आहे. 0 नंतर 3 म्हणजे 3rd डेला, 7 म्हणजे 7व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 8व्या दिवशी. तर आता रेबीज झाला आहे की नाही हे बऱ्याच वेळा 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी कुत्रं पिसाळल्यानंतर समजू शकतो. आणि वॅक्सिनमध्ये तर सांगितलं आहे 0, 3, 7 पहिले 3 डोस तर त्याच्यामध्ये ते द्यायचे की नाही हे ठरवावं लागेल. त्यामुळं आपण पेशंटला काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्याला समजावून सांगितलं पाहिजे की कुठलंही कुत्रं चावलेलं असून देत, घरातलं जरी असलं आणि त्याला प्रॉपर वॅक्सिनेशन दिलेलं नसलं तर त्याला कमीत कमी पहिले 3 डोस तरी तू घे. म्हणजे पहिला डोस 0 म्हणजे काय की पहिल्या 24 तासामध्ये ॲज अर्ली ॲज पॉसिबल दिला जाणारा डोस आहे हा 0 आहे. नंतर 3 म्हणजे 3ऱ्या दिवशी दिला जाणारा आणि 7व्या दिवशी दिला जाणारा. आणि 10 दिवस म्हणजे पुढचे अजून 3 दिवस तू लक्ष ठेव आणि 10 दिवस पूर्ण झाले की पुन्हा एकदा येऊन भेट आणि सांग की ते कुत्रं आहे अजून नॉर्मल आहे. मग मात्र पुढचा 14व्या दिवसाचा आणि 28व्या दिवसाचा डोस दिला नाही आणि पुढचा बूस्टर डोस दिला नाही तरी चालू शकतं. पण त्या दरम्यान जर ते कुत्रं पिसळलं तर मात्र 14व्या दिवसाचा, 28व्या दिवसाचा पण डोस दिला पाहिजे. आणि नंतर बूस्टर डोस जो आहे 90 दिवसांनंतर म्हणजे साधारणतः 3 महिन्यानंतर तो सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि त्याला इम्युनोग्लोबिन्ससुद्धा दिले पाहिजेत. हे त्याच्या मागचं असणार ते तत्त्व आहे.
पॉज कर चालते. तर मी डोसेज शेड्यूल जे सांगितलं ते 0, 3, 7 डेज, 14 डेज, 28 डेज आणि बूस्टर डोस 90व्या दिवशी. हे कधी द्यावा लागतो? तर कॅटेगरी 1चं किंवा कॅटेगरी 2चं जर एक्सपोजर असेल तर, म्हणजे एखादी जखम आहे किंवा 4-5पेक्षा कमी जखमा आहेत किंवा खोलवर जखमा नाही आहेत, मानेच्या खाली कुठं जखमा आहेत, तर त्या ठिकाणी कॅटेगरी 1 आणि 2मध्ये येतात. ते डिटेल मी इथं सांगत नाही आहे. तर त्याच्याबद्दलचं हे वॅक्सिनेशन शेड्यूल आहे दोन्हीसाठी पण, म्हणजे सेल कल्चर वॅक्सिन जे आहेत आणि प्युरिफाईड डक एम्ब्रियो वॅक्सिन्स दोन्हीसाठी पण. भारतामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त सेल कल्चर वॅक्सिनच वापरलं जातं, की ज्याच्यामध्ये चिक एम्ब्रियो वॅक्सिन पण आहे आणि व्हेरोसेल वॅक्सिन्स आहेत. रेबीपूर हा एक ब्रँड नेम सांगितलेला होता आणि इकडं व्हेरोरॅब नावाचा ब्रँड नेम सांगितलेला होता. तर ह्या रेबीपूर आणि व्हेरोरॅब दोन्हीसाठी सुद्धा अशा पद्धतीने हे शेड्यूल आहे. आणि हे इंजेक्शन कुठं द्यायचं असतं? तर ॲडल्ट्समध्ये इथं डेल्टॉइड मसलमध्ये द्यायला लागतं. आणि बाळांच्यामध्ये, म्हणजे कोणती बाळं? की जे बाळं अजून चालत नाही आहेत, तिथंपर्यंतची सगळी जी बाळं आहेत, रांगणारी किंवा छोटी असणारी बाळं, त्यांच्यामध्ये अँटिरो लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ थायमध्ये द्यायला लागतं, कारण तिथले मसल्स डेल्टॉइडमधले डेव्हलप झालेले नसतात आणि त्यामुळे त्यांना पेडॅट्रिक डोस जे असतात ते शक्यतो अँटिरो लॅटरल ॲस्पेक्ट ऑफ थायमध्ये द्यायला लागतात. आणि ॲडल्टमध्ये मात्र इथंच द्यायचं आहे. हे वॅक्सिन देत असताना मुद्दाम कधीही ग्लुटेल रिजनला द्यायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे की ग्लुटेल रिजनला फॅट डिपॉझिशन असू शकतं आणि फॅट जर तिथं जास्त असेल तर ॲब्सॉर्प्शन मिनिमम होऊ शकतं ह्याचं, आणि इथं पूर्णपणे 100% ॲब्सॉर्प्शन होणं गरजेचं आहे. म्हणून तर ट्रायसेप्समध्ये पण न सांगता स्पेशली डेल्टॉइडमध्ये सांगितलेलं आहे, अगदी खालच्या बाजूला, कारण तिथं अगदी जाड व्यक्ती जरी असेल तरी मिनिमम फॅट डेल्टॉइडला असते, त्यामुळे तिथं ते वॅक्सिन द्यायचं आहे. आणि जर का बाईट जो झालेला आहे तो कॅटेगरी 3चा असेल, आता कॅटेगरी 3 मात्र मी इथं थोडक्यामध्ये सांगतो. ॲनिमल बाईट झाल्यानंतर 5 किंवा 5पेक्षा जास्त जखमा असतील. ॲनिमल बाईट हा मानेपासून वरती, म्हणजे चेहरा, डोकं, मान इथं कुठं असेल. ॲनिमल बाईट इथं अगदी मानेवरती किंवा मणक्याच्या रिजनमध्ये कुठं असेल. आणि लॅसरेटेड वुंड असेल कुठलीही, किंवा अगदी एक जरी वुंड असेल पण ती वाईल्ड ॲनिमलचा बाईट आहे. वाईल्ड ॲनिमल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लांडगा आणि कोल्हाच नव्हे तर आदिवासी लोकांना तर बिबळ्या आणि वाघ इथंपर्यंतचे बाईट्स होऊ शकतात. तर कुठलाही ॲनिमल बाईट असेल अशा वाईल्ड ॲनिमलचा तर त्याच्यामध्ये मात्र कॅटेगरी 3 एक्सपोजर समजलं पाहिजे. आणि ह्या रुटीन वॅक्सिनेशनबरोबर कंपल्सरी आपल्याला इम्युनोग्लोबिन्स पण द्यायला पाहिजेत, म्हणजे पॅसिव्ह इम्युनिटी पण द्यायला पाहिजे. कारण वाईल्ड ॲनिमल्सचं महत्त्वाचं काय की आपण त्यांना कधीही ट्रेस करू शकत नाही, त्यामुळं तो रेबिड होता का नाही हे कळत नाही, कारण त्यांच्यामध्ये बायटिंगची टेंडन्सीच असते, त्यामुळं ती रिस्क कुठली घेऊन आपल्याला चालत नाही. तर देत असताना कॅटेगरी 3 एक्सपोजरमध्ये देत असताना रेबीज इम्युनोग्लोबिन्स देतात आणि वॅक्सिनबरोबर देतात. म्हणजे वॅक्सिन्स फक्त दिले किंवा फक्त इम्युनोग्लोबिन्स दिले असं चालत नाही, कारण आपल्याला माहिती आहे इम्युनोग्लोबिन्समधून मिळणारे रेडीमेड अँटीबॉडीज जे असतात ह्या तात्पुरते असतात, इमिजिएट प्रोटेक्शन करण्यासाठी असतात आणि त्याचं ड्युरेशन काही जास्त नसतं. आणि इथं त्याच्याबरोबर अलॉंग विथ दॅट हे मग सेल कल्चर वॅक्सिन किंवा प्युरिफाईड डक एम्ब्रियो वॅक्सिन किंवा हे जे आहेत हे वॅक्सिन्स कुठलं दोन्हीपैकी कुठलं, म्हणजे आपल्या इथं सेल कल्चर वॅक्सिन हे त्याच्याबरोबर हे दिलंच पाहिजे. आणि सेल कल्चर वॅक्सिनचे असे काही ॲडव्हर्स रिॲक्शन्स नाही आहेत. अगदी माइल्ड काय होऊ शकतात, लोकल पेन, हेडेक, फीवर असं होऊ शकतं, अदरवाईज काही मेजर तिथं ते नाही आहेत. तर पुढचं काय आता पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस सर्वसामान्य लोक कधी कोण घेत नाहीत. मग कोण घेतं? वेटरनरी डॉक्टर, की जे कुत्रं आणि मांजर किंवा इतर प्राण्यांच्या संपर्कात जास्त असतात, ज्यांच्या घरामध्ये कुत्रं मांजरं पाळलेली आहेत, जे पशुपालनाशी निगडीत असणारं काम करतात लोकांनी, त्यांना ॲनिमल बाईट होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस त्या ठिकाणी घ्यायचं असतं. 3 डोस घ्यायला लागतात. हे मी मगाशी सांगितलेलं सेल कल्चर वॅक्सिन असेल किंवा मग ते चिक एम्ब्रियो वॅक्सिन असेल, त्याचे 3 डोस वेगळ्या पद्धतीने आहेत थोडे, 0, 7 आणि 28. 0 म्हणजे सिलेक्ट केलेलं डे असेल, नंतर 7वा दिवस आणि 28व्या दिवशी, असे 3 डोस द्यायला पाहिजेत. आणि त्याचं बूस्टर जे आहे 1 वर्षाने एक बूस्टर घ्यायचा आहे आणि नंतर प्रत्येक 5 वर्षांनी त्याने तो बूस्टर घेत राहायचा आहे. कारण का? त्यांना रिपीटेडली एक्सपोजर होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना लाईफलाँग प्रोटेक्शन त्याच्यापासून मिळण्यासाठी, अँटीबॉडीची लेवल राहण्यासाठी असं प्रत्येक 5 वर्षांनी ते वॅक्सिन ते घ्यायचं आहे. अजून एक आहे, तिसरी कॅटेगरी मी मगाशी सांगितलेली होती की पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंट ऑफ दी पर्सन्स हू हॅव बीन वॅक्सिनेटेड प्रिव्हियसली, म्हणजे आधी कधीतरी वॅक्सिन घेतलेलं आहे मागच्या वर्षी, 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, त्यांना मग आता पुन्हा ॲनिमल बाईट झाला तर काय करायचं आहे? तर अँटीबॉडी लेवलची जर अँटीबॉडीची लेवल त्यांच्या शरीरातली अननोन असेल तर त्या ठिकाणी बाईट सिव्हिअर असताना 3 इंट्रामस्क्युलर डोसेस द्यायचे, 0, 3, 7, म्हणजे पहिले 3 डोस तरी ते दिले पाहिजेत. आणि टायटर जर नोन असेल तर मग तो पुन्हा त्याची लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करायला लागते, तर 0.5 ml एवढं ते
सिंगल डोस किंवा सिंगल आणि नंतर तिसऱ्या दिवशी डोस दिला तरी चालू शकतो. पण आपण टायटर बघत बसत नाही युजली. त्यामुळं रिसेंटली जर त्यानं आधी असं कधी वॅक्सिन घेतलेलं असेल तर टायटर अननोन आहे असं समजायचं अँटीबॉडीचं, आणि त्या ठिकाणी मग पहिले 3 डोस हे देणं गरजेचं असतं. तर अशा 3 कॅटेगरीज आहेत आणि त्याच्यामध्ये दिलं जातं. अजून ह्यातले 1-2 पॉईंट राहिलेले आहेत ते आपण बघूया. तर हे वॅक्सिनेशन आणि प्रेग्नन्सी, वॅक्सिनेशन आणि ब्रेस्ट फीडिंग. आता मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की रेबीज इज 100% फेटल डिसीज. प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिन देणं कितपत सेफ आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग वुमनमध्ये वॅक्सिन देणं कितपत सेफ आहे हे पूर्णपणे त्यात क्लिअर झालेलं नाही आहे. तरी पण त्या आजाराची सिव्हिरिटी बघितलं, आजारामधला 100% फेटल रेट बघितला, तर कंपल्सरी प्रेग्नन्सी असताना किंवा ब्रेस्ट फिडिंग करत असताना तिला जर ॲनिमल बाईट झालेलं असेल तर ते वॅक्सिन दिलंच पाहिजे. हे आपल्याला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. तर आता शेवटचा एक मुद्दा मी इथं सांगेन तुम्हाला, 1-2 पॉईंट सांगेन की पॅसिव्ह इम्युनिटीबद्दल मी मगाशी अगदी थोडक्यात सांगितलेलं होतं. पॅसिव्ह वॅक्सिनेशन कुणाला देतात? अगदी रॅबिड ॲनिमलच चावलेला आहे किंवा कॅटेगरी 3चं जर एक्सपोजर असेल, म्हणजे 5पेक्षा जास्त जखमा किंवा मान आणि त्याच्यावरचं जखमा, वाईल्ड ॲनिमलच्या जखमा, लॅसरेटेड वुंड्स जर असतील तर त्यावेळी मात्र 2 प्रकारचे पॅसिव्ह इम्युनायझेशन अवेलेबल आहेत. एक म्हणजे हॉर्स अँटीरेबीज सिरम आहे आणि दुसरं हॉर्स रेबीज इम्युनोग्लोबिन आहे की जे मार्केटमध्ये इंजेक्शन बेरीरॅप नावाच्या ब्रँडनी अवेलेबल आहे. तर हॉर्स अँटीरेबीज सिरम जे आहे ते पोटंट आहे आणि घोड्याच्या शरीरामध्ये बनवलं जातं किंवा इतर काही डॉंकी किंवा रॅबिट ह्यांच्या पण शरीरामध्ये ते बनवलं जातं. आणि अँटीरेबीज सिरम जे आहे ते इट इज द कॉम्बिनेशन थेरपी ऑफ द अँटीरेबीज सिरम अँड वॅक्सिन एस्पेशली इंडिकेटेड इन दी सिव्हिअर एक्सपोजर, दॅट इज दी क्लास 3 एक्सपोजर आणि अननोन बाईट जर असेल वाईल्ड ॲनिमलचं वगैरे तर त्या ठिकाणी डोस देत असताना कशा पद्धतीनं डोस देतात हे आपण त्या ठिकाणी बघूया. पॉज कर. अँटीरॅबिज सिरम हे 0 म्हणजे पहिल्याच दिवशी दिलं जातं. त्या रुटीन जे वॅक्सिनेशन जे आहे 037 त्याच्याबरोबर. आणि 0मध्ये एक महत्त्वाचं आहे, 24 तासात द्यायचं आहे. ह्याचा अर्थ असं 22व्या आणि 23व्या तासात द्यायचं नाही. जितक्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर रुटीन ॲक्टिव्हिनायझेशनचं वॅक्सिन पण दिलं पाहिजे आणि इम्युनोग्लोबिन्स पण दिले पाहिजेत. आणि अँटीरेबीज सिरमपेक्षा सुद्धा जास्त वापर जो केला जातो तो हॉर्स रेबीज इम्युनोग्लोबिनचा वापर केला जातो आणि त्याचं ब्रँड नेम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन बेरीरॅप हे ब्रँड नेम आहे. त्याचा डोस जो आहे तो 20 इंटरनॅशनल युनिट पर केजी ऑफ बॉडी वेट अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो आणि पहिल्या दिवशी शक्य होईल तेवढा तो लवकर दिला जातो. ह्या डोसचं वैशिष्ट्य आहे की अर्धा डोस त्याच्यातला जो आहे तो जखमेमध्ये इन्फिल्ट्रेट केला जातो. म्हणजे समजा कुठं हाताला चावलेलं आहे तर त्याच्या बाजूने ते जखमेमध्ये कडेने ते सोडलं जातं. उद्देश हाच असतो की तिथं इम्युनोग्लोबिन्स आपण देत असताना तिथं आलेले व्हायरस जे आहेत त्यांना इमिजिएटली इनॅक्टिवेट त्यांना करावं लागतं, म्हणून तिथं देतात. आणि अर्धा डोस जो आहे तो इंट्रामस्क्युलर तो दिला जात असतो. ॲडवर्स रिॲक्शन ह्याला आहेत त्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायची. हा इम्युनोग्लोबिन्स दिल्यानंतर काही 1-2 तास तरी किमान त्याला दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये थांबवून ठेवायचं, ऑब्झर्वेशन करायचं. कारण रेअरली फ्यू केसेसमध्ये ॲनाफिलेटिक शॉक येऊ शकतो आणि ॲनाफिलेटिक शॉक येऊ शकतो. त्यामुळं त्या पद्धतीची सगळी आपल्याला इमर्जन्सी सोय असली पाहिजे आणि त्याला तशा पद्धतीनं ते थांबवून घेतलं पाहिजे. आणि त्याला इम्युनोग्लोबिन्स दिल्यामुळं प्रोटेक्शन जे मिळणार असतं, रेडीमेड इम्युनोग्लोबिन्स मिळाल्यामुळं हे टेम्पररी आहे. आणि त्याबरोबर रुटीन जे सगळे डोस आहेत, कारण आपण एक्सपोजर 3 टाईपच्या ह्याच्याबद्दलचं बोलतो आहे, त्यामुळं रुटीन सगळे जे डोस आहेत म्हणजे 0, 3, 7, 14, 28 डेज आणि नंतर बूस्टर 90व्या दिवसाचा हा ॲक्टिव्हिनायझेशनचा दिला पाहिजे. आणि इंडियामध्ये कोणतं वापरतात तर व्हेरोसेल्स वापरतात. चिकिमरे वॅक्सिन असेल किंवा व्हेरोसेल वॅक्सिन असेल त्याचा वापर केला जात असतो. हे आपण पेशंटना समजावून सांगणं फार गरजेचं आहे, कारण त्यांचं येतात तेव्हा असं मत असतं काही नाही, घरातलंच कुत्रं चावलं, काही नाही शेजारचंच कुत्रं चावलं, अगदी खेळत होतं, नॉर्मल होतं. तसं नसतं. कुठलंही कुत्रं हे रॅबिड आहे की नाही हे समजत नाही कदाचित, आणि 5-6 दिवसानं ते रेबीजची लक्षण दिसू शकतात. आणि इन्क्युबेशन पिरियड आपल्याला इथं माहिती आहे की रेबीजचा कमीत कमी 2 ते 3 दिवसांचा पण असू शकतो आणि जास्तीत जास्त वर्षांमध्ये पण असू शकतो. त्यामुळे कुठलीही रिस्क घ्यायचं नाही, कारण 100% फेटल डिसीज आहे. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ह्या सगळ्या अगदी वुंड क्लिनिंगपासून असेल आणि हे रुटीन वॅक्सिनेशन देणं आणि इम्युनायझेशन देणं हे त्याला समजावून सांगितलं पाहिजे, त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण त्यांना डोस दिले पाहिजेत. तरच रेबीज विरुद्ध 100% प्रोटेक्शन होऊ शकेल. थँक्यू.